नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण क्रॉपमधला 2 नंबरचा टॉपिक सुरू केलेला आहे, कमर्शियल क्रॉप. त्याच्यामध्ये शुगरकेन घेतोय. त्याच्यात काल आपण फर्टिलायझर्सपर्यंत पाहिलं होतं. आता आपण पाहूयात इरिगेशन. आता इरिगेशनमध्ये तुम्हाला काही असे पॉईंट्सच दिलेत, सोपे आहेत बघा. इरिगेशन रिक्वायरमेंट डिपेंड अपॉन द टाईप ऑफ सॉईल, सीझन, ग्रोथ स्टेज आणि ड्युरेशन. इरिगेशन कशावर डिपेंड असतं? सॉईल कुठल्या प्रकारची आहे, सीझन कुठला आहे, ग्रोथ स्टेज कुठली आहे, त्याचा कालावधी काय, किती काळ आपण ते शेतात ठेवणार आहोत, पीक. दुसरा पॉईंट, शॉर्टेज ऑफ वॉटर रिझल्ट इन स्टंटेड ग्रोथ. पाणी कमी पडलं तर ग्रोथ कमी होते. पिथ फॉर्मेशन इन केन अँड लो इल्ड. पिथ फॉर्मेशन म्हणजे आतमध्ये जो गर साठतो तो कमी होतो आणि इल्ड कमी येतं. फर्स्ट इरिगेशन इज गिव्हन ॲज प्री प्लॅन्टिंग इरिगेशन. आपण सेट्स लावण्यापूर्वी इरिगेशन करतो. सेकंड, लाईट इरिगेशन इज गिव्हन 7 days आफ्टर प्लॅन्टिंग, 7 दिवसानंतर. अप टू जर्मिनेशन सबसिक्वेंट 2 to 3 लाईट इरिगेशन्स आर गिव्हन ॲट 10 days इंटरवल. साधारणतः सेकंड लाईट इरिगेशन आपण 7 दिवसांनी देतो. अप टू जर्मिनेशन 2 ते 3 वेळा लाईट इरिगेशन्स दिली जातात 10-10 दिवसाच्या इंटरवलनी. Other irrigations are given depending on type of soil and season. In case of heavy soil, irrigation is given at 10 days. सॉईल जर तुमची चांगली असेल, भारी असेल तर 10 दिवसांनी पाणी दिलं जातं. डेज इन समर अँड 20 days इन विंटर. समरमध्ये 10 दिवसांनी, विंटरमध्ये आपण 20 दिवसांनी पाणी देऊ शकतो. इन केस ऑफ लाईट अँड मीडियम सॉईल, इट इज गिव्हन ॲट 7 days इन समर अँड 15 days इन विंटर. तर सॉईलचा टाईप कसा आहे त्याच्यावर आपण पाणी ठरवतो कसं द्यायचं आहे ते. टिलरिंग, ग्रँड ग्रोथ अँड अर्थिंग अप स्टेजेस आर क्रिटिकल फॉर इरिगेशन. म्हणजे टिलरिंगच्या वेळेला, ग्रँड ग्रोथ पिरियडच्या वेळेला, अर्थिंग अपच्या वेळेला पाणी देणं मस्ट आहे, आवश्यक आहे. रिमेंबर धिसमध्ये काय म्हटले? नाउ अ डेज ड्रीप इरिगेशन मेथड इज पॉप्युलर ॲज इट इन्क्रीजेस शुगरकेन यील्ड बाय 20 to 25%. म्हणजे आपण ड्रीप इरिगेशन सध्या ऊसासाठी वापरतोय, म्हणजे ठिबक सिंचन त्याला म्हणतात. ड्रीप इरिगेशन सेव्स 50 to 60% ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये पाण्याची बचत होते. इट रेड्युसेस 30 to 40% फर्टिलायझर कॉस्ट. बाय युझिंग ड्रीप इरिगेशन देअर इज लेस चान्स फॉर वीड इन्फेस्टेशन. बाजूला पाणी मिळतच नाही, त्यामुळे जमिनीमध्ये वीड्स वाढत नाहीत. आता क्रॉप रोटेशन. In low rainfall areas, sugarcane is rotated with cotton, and heavy rainfall areas, it is rotated with paddy. For long rotation, sugarcane is rotated with banana and turmeric. The common rotations are paddy, sugarcane आणि रॅटून. पॅडी नंतर शुगरकेन घेतात. शुगरकेनचा नंतर रॅटून ठेवला जातो. रॅटून म्हणजे खोडवा. ऊसाचं पीक काढल्यानंतर जमिनीमध्ये जो खोडाचा भाग, मुळाचा भाग असतो तो तसाच पुढच्या वर्षी पीक म्हणून वाढवला जातो. त्याला खोडवा पीक असं म्हणतात किंवा रॅटोन असं म्हणतात. कॉटन, शुगरकेन, रॅटोन अँड व्हीट. याच्यानंतरचा पॉईंट काय आहे बघा? पॅडी, ग्राउंडनट, जवार, शुगरकेन. कॉटन, शुगरकेन, रबी जवार. शुगरकेन, ग्रीन मॅन्युअर. व्हिजिट द शुगरकेन फील्ड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या घराच्या आसपास शेतामध्ये ऊस लावलेलाच असतो. सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ऊस शेती आहे, तुम्हाला माहीत आहे. फील्ड टू ॲक्वेंट म्हणजे माहिती करून घेणं, चौकशी करून घेणं. द स्टुडंट विथ द डिफरंट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. Try to prepare a schedule for an integrated pest and disease management for sugarcane. डिसीज मॅनेजमेंटसाठी, पेस्ट मॅनेजमेंटसाठी काय केलं जातं याची चौकशी करा. आता इंटरक्रॉपिंगमध्ये काय केलं जातं म्हणजे आंतरपीक म्हणून काय घेतलं जातं? ओनियन, गार्लिक, कोरिअंडर, पोटॅटो, ग्राम may be taken as intercrop in sugarcane which gives additional income to farmer. प्लांट प्रोटेक्शनमध्ये आपल्याला पेस्ट बघायचे आहेत बघा. पहिला पेस्ट आहे टॉप शूट बोरर. त्याचा इथं फोटोग्राफ दिलेला आहे. कॅटरपिलर इनिशियली फीड ऑन लीव्ज अँड लॅटर ऑन बोर इन टू द शूट फ्रॉम द टॉप. पहिल्यांदा पानं खातो, नंतर शूटमध्ये एंट्री करतो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेन शूट स्टॉप्स ग्रोईंग. मेन शूट वाढायचं थांबतं. Too many lateral shoots arise from the top internode. वरच्या इंटरनोडपासून बरेचसे टिलर्स म्हणजे फुटवे फुटतात. कंट्रोल मेजर. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय एग मासेस. रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड शूट्स. आता पुढचा आहे शुगरकेन स्टेम बोरर. नेचर ऑफ डॅमेज. द इन्फेक्टेड प्लांट ड्राईज अप ॲज अ रिझल्ट ऑफ इंजुरी कॉज्ड बाय लार्व्ही
टू देम. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बघा, तिथं त्याचा फोटोग्राफ दिलेला आहे. कंट्रोल मेजर आपण त्याचा पाहू. रिमूव्ह डेड हार्ट्स. इन्फेक्टेड प्लांट्सला आपण डेड हार्ट्स म्हटलं होतं. याच्यानंतरचे जे पेस्ट आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण इरिगेशन हा पॉईंट पूर्ण केला, क्रॉप रोटेशन हा पॉईंट पूर्ण केला आणि काही पेस्ट आपण इथे पाहिले. थँक्यू.